पुणे जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात शिक्षण संस्था किंवा जे शिक्षण आहे ते कसं चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे। पण काही शिक्षण संस्था असे आहेत की भरपूर चांगले काम करतात विद्यार्थ्यांसाठी आणि काही शिक्षण संस्था अशा असतात की तिथले स्वतः शिक्षण जे देतात शिक्षकांना की आंदोलन आमरण उपोषण करावं लागतं। त्यापैकी एक कात्रज मधली शिक्षण संस्था आहे जिने आता विद्यार्थी व शिक्षकांना न सांगता बंद असल्याचं फलक लावलेला आहे आणि तिथले जे शिक्षक आहेत तिथं आमरण उपोषण आपले कलेक्टर ऑफिसच्या जवळ करत आहेत। तर आपण सर्वप्रथम त्यांच्याकडून जाणून घेऊया की या शिक्षण संस्थेच्या विरोधात या स्वतः शिक्षकांनी बंड पुकारत आमरण उपोषण का सुरू केलेला आहे आणि हा त्यांचा आज तर तिसरा दिवस आहे। तर काय कारण आहे? नमस्कार, मी मुक्तिदेव सुप्रिया कृष्णदास स्वर्गीय अंबरचंदी शिक्षण संस्थेमध्ये 2013 पासून कार्यरत आहे। मी कार्यरत असताना शाळा विनाअनुदानित होती, पण शाळेला हळूहळू 2019 पासून अनुदान सुरू झालेलं आहे। पण जेव्हा आम्हाला 60% अनुदान प्राप्त झालं तेव्हा संस्थेने आम्हाला 10%ची मागणी केली आणि ती मागणी अशी होती की जोपर्यंत तुम्ही रिटायर होणार नाही तोपर्यंत तुमच्या पगारातून 10% रक्कम कपात करण्यात येईल आणि त्याचा बॉन्ड एग्रीमेंट होईल। या मागणीला आम्ही सर्वांनी नकार दिला, कारण आमचा ऑलरेडी शारीरिक छळ चालूच होता। आम्हाला शाळाबाह्य कामं असेल, त्यांची दुकानदार असेल, त्यांची दुकानदारी आहे। गेली मी 10 वर्ष झालं त्यांच्या शाळेचे शूज विकते त्यांच्या नावे। शाळा करून मी ही कामं केलेली आहे। ही शाळाबाह्य कामं तर आम्ही करतच होतो, पण 10%च्या मागणीला मग आम्ही सर्व शिक्षक एकत्र येऊन त्याला नकार दिल्यामुळं तो राग मनात धरून संस्थेचे अध्यक्ष यांनी मला किरकोळ कारणावरून मी उठून उभा राहिले नाही म्हणून माझी सेवा समाप्त केली आहे। एवढंच नाही तर माझ्यासोबत सहकारी 4 शिक्षकांची पण सेवा समाप्त केली आहे। आम्ही हा सर्व त्रास शासन दरबारी मांडला असता शासनाने आमची दखल घेऊन आमच्या शाळेत प्रशासक नियुक्त केलेला आहे, पण प्रशासक नियुक्त केला हा राग मनात धरून कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांनी 1 मे रोजी शाळा बंदचे असे फलक लावून शाळा बंद केली। त्यामुळं ह्यांचा जो अनागोंदी कारभार आहे शासनाचा तो आमची दखल घेत नाही व आम्हाला योग्य न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण इथं चालूच राहणार आहे। धन्यवाद। काय प्रकार आहे नेमकं? तुम्हाला कुठली कामं लावली जात होती आणि जे आता बंद केलेलं आहे 1 मे पासून शाळा, तर विद्यार्थ्यांचं काय झालं किंवा त्यांच्या पालकांची काय रिएक्शन होती? माझं नाव कविता पाटील। मी संस्था आहे ती आमचं आहे स्वर्गीय अंबरचंदी मुनोत शिक्षण संस्था। त्यामध्ये मुनोत प्राथमिक आणि मुनोत माध्यमिक असे 2 विभाग आहेत। आम्ही गेले 10-12 वर्षापासून या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहोत। त्यावेळेस पासून आम्हाला मे महिना असो, दिवाळी असो, कुठलाही सणवार असो, या कुठल्याही सणाला आम्हाला सुट्टी दिली जात नव्हती। पूर्ण मे महिना आम्ही शाळेत असायचो, दिवाळीमध्ये शाळेत असायचो आणि मध्ये सुट्ट्या रविवार असो तर कधीही बोलवलं जायचं आम्हाला। आणि बोलवलं का जायचं तर त्यांच्या जे स्वतःचे जे शालाबाह्य कामं आहेत, मग गुरांना चारा आणणे, तिकडे कोणी पाहुणे आले तर त्याला वाढण्याचं काम, भाकरी करण्याचं काम किंवा त्यांचे काही पर्सनल घरातले कामं असतील तर ते कामं आम्ही करायचो आणि कोणी काही बोललं तर त्याच्यावर कार्यवाही करेल, काहीतरी त्यांना काढून टाकेल म्हणून आम्हाला ते धमकी देत असत। त्यामुळे आम्ही त्या धमकीपोटी नोकरीची गरज असताना आमचे कुटुंब रस्त्यावर येऊ नये किंवा अजून आमच्या शासनाने पगार चालू केला नव्हता त्या भीतीपोटी आम्ही हे 10-12 वर्ष करत राहिलो। पण 60% अनुदानानंतर मात्र त्यांनी 10% मागणी केल्यामुळे आम्हाला त्यांना 10% इतक्या तुटपुंज्या पगारातनं त्यांना देणं आम्हाला शक्य होत नसल्याने आणि 10-12 वर्ष झाले त्यांचा त्रास सहन करून परत त्यांना आपण कमवलेले पैसे सुद्धा द्यायचे, हे आम्हाला खूप म्हणजे आमच्यासाठी जड होतं। त्यामुळे आम्ही त्यांच्या शासन दरबारी तक्रारी केल्या, पण तक्रारी केल्यानंतर मात्र आता आज आमचं उपोषण जे आहे ते 1 मे पासून आमचे 1000 विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत। शिक्षक आहोत, कुठलीही कल्पना न देता शासनाला कुठले काय सांगितलंय नाही सांगितलंय हे आम्हाला माहिती नाहीये, पण आम्ही मात्र जून पासून आमचे विद्यार्थी आणि आम्ही शिक्षक काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायलाच आम्ही हे उपोषण करतोय आणि जोपर्यंत आम्हाला पुढचं काही कळत नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत। सर, जे विद्यार्थीचे पालक आहेत तर त्यांची काय रिॲक्शन होती आणि त्यांनी आता शिक्षण आता दुसरं वर्ष चालू होईल त्यांचं जे आहे तर काय प्रोसेस, काय त्यांची काय प्रक्रिया वगैरे काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी सराटे सर मुनोत प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक आहे आणि आम्ही दिनांक 19
मे 2025 पासून इथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे. तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की संस्था अध्यक्ष यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शाळेमध्ये शाळा बंदचा फलक लावला. त्यामुळे शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. पालकांना ते दाखले घेऊन जाण्यासाठी सांगत आहेत. तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने आम्ही सर्व शिक्षकांनी इथे आमरण उपोषण सारखे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आंदोलन सुरू ठेवले आहे. आणि दुसरं असे की जे शाळा आणि संस्थेचा मनमानी कारभार चालू आहे त्याबाबत संचालक साहेबांनी चौकशी करून शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. आणि प्रशासक नियुक्त झाल्यानंतर शाळेतील जो काही चालणारा कारभार किंवा आर्थिक व्यवहार त्यांच्याकडून संपुष्टात येईल या हेतूने त्यांनी आज शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन उपोषण चालू ठेवणार आहे. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया? विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणं आहे की सर शाळा चालू राहिली पाहिजे. आम्हाला या शाळेत मुलांना शिक्षण देणं सोयीचं आहे. तरी ही शाळा तुम्ही चालू ठेवा, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं पालकांचं म्हणणं आहे. जो गैरकारभार आहे आता उघडकीस आलेला आहे म्हणताय, शासनाला आपण निदर्शनास आणून दिलेला आहे, तर काय गैरकारभार आहे, कसा काय आपल्या निदर्शनास कसा काय आला? सदर शाळेमध्ये आम्ही सर्व शिक्षक काम करत असताना शाळा प्रशासनाकडून संस्थेकडून आम्हाला शैक्षणिक कामं लावली जात होते. मग त्या सर्व शैक्षणिक कामाच्या तक्रारी आम्ही दिनांक 17/5/2023 रोजी प्रशासकीय कार्यालयाकडे केले. त्या कार्यालयामार्फत आमच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमार्फत चौकशी झाली. त्यावर सुनावणी होऊन त्यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणून शाळेवर प्रशासक नेमला आहे. विद्यार्थी जे आहेत आपल्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केलेला आहे का शिक्षकांनी, शिक्षक म्हणून? विद्यार्थी पालक सतत फोन करतात की सर शाळा चालू राहणार आहे का काय ते. त्यांना आम्ही एकच सांगतो की शिक्षण अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी जे सांगतील त्याप्रमाणे शाळा सुरू राहील. किती टोटल शिक्षक किती आहेत आपण? आम्ही 10 शिक्षक आहे आंदोलनाला. आता आंदोलनाला टोटल संस्थेत किती शिक्षक आहेत? आम्ही नियमित 10 शिक्षक आहेत आणि असे टेम्पररी वगैरे शिक्षक असतात तुकड्यांसाठी, ते वर्षभरापुरते असतात. त्यांचा काही अशी संबंध नाहीये. प्राध्यापक वगैरे नाही. आपली शाळा 1ली ते 7वी पर्यंत आहे आणि 8वी ते 10वी अशा 2 शाळा आहेत. 2 शाळांचे प्राध्यापक असतील? नाही, शिक्षकच आम्ही सगळेजण आहे. प्राध्यापक आपल्या सोबत आहेत की नाही? मुख्याध्यापक नाहीत आमच्या सोबत. काय कारण काय? मुख्याध्यापक आणि संस्था मिळून दोघं संगनमताने हे सर्व करतात. संगनमताने आपण कुठं तक्रारी किंवा अर्ज केलेले आहेत? शिक्षण खात्यामध्ये जे वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी त्या सर्वांकडे आम्ही तक्रारी केली आहे. काय म्हणणं काय त्यांचं आलं का? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ, फक्त देऊ म्हणतात, पण आम्हाला काही न्याय मिळत नाहीये. आता तुमचा कितवा दिवस आहे? आज हा आंदोलनाचा 3रा दिवस आहे. तुम्हाला कोणी भेटीस वगैरे आलेला आहे का? हा, ते विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांचे जे काही लिपिक वगैरे आहेत त्यांनी येऊन भेटून आम्हाला पत्र वगैरे दिले आहेत, पण त्यावरती आमचं अजूनपर्यंत काही समाधान झालेलं नाहीये. संस्थेकडून काय? नाही, त्यांच्याकडून आमच्या संदर्भात आमच्याकडे काही तशी प्रतिक्रिया नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे नक्की? पुढं शाळा चालू राहावी, गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. जर तुमच्या ह्या ज्या आपण बोर्ड लावलेल्या त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या किंवा अर्ध्या निम्म्या झाल्या तर काय? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील. नितीन खेडकर, मी मुनोत प्राथमिक विद्यालयातील शिक्षक आहे. आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. आणि जे संस्थापकांनी आणि मुख्याध्यापकांनी 1 मे रोजी शाळा बंदचा बोर्ड लावलेला आहे, त्याबाबत आम्ही सर्व वरिष्ठ कार्यालय म्हणजे शिक्षण प्रमुख असतील, शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्याकडे पत्र केलेलं आहे. आणि आज 20 दिवस होऊ नये कुठल्याही अधिकाऱ्याने त्याकडे लक्ष दिलेलं नाही म्हणावं असं. त्यामुळे अजूनही आज संस्थेमध्ये तो बोर्ड लावला गेलेला आहे. रोज शेकडो पालकांचे फोन आम्हाला येत आहे की सर असं अचानक शाळा बंद केल्यानंतर आम्ही विद्यार्थ्याचे ॲडमिशन कुठं करायचे, आणि आजूबाजूच्या शाळेमध्ये जर गेलं तर तिथे ॲडमिशन फुल म्हणून सांगतात. तर ऐन वेळेस आम्ही काय करायचं? त्यामुळे ह्या सर्व परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही 19 तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. आणि त्यामुळं ही जी पालकांची पळापळ आहे ॲडमिशनसाठी, विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे ज्या व्यक्तीने केलेलं आहे आणि मुख्याध्यापक हे या शाळेचा कणा असतो, तर त्या मुख्याध्यापकाद्वारेच विद्यार्थ्याला पर्सनली वैयक्तिक मेसेज पाठवले जातात की आमची शाळा 100% बंद होणार आहे, तुम्ही दाखले घेऊन जा.
त्यानंतर फोन केले जातात, हे सगळं चुकीचं आहे. आणि याबाबत शिक्षण विभागाने याच्यावर तात्काळ वगैरे घेतलेली आहे का विद्यार्थ्याकडून शैक्षणिक फी घेतात. आता पहिलीला 10,000 रुपये फी आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे, आणि तिथून पुढे 7,500-8,000 अशी सरासरी 8-10 हजार रुपये फी आहे. आणि ज्यांनी ही वेळ विद्यार्थी आणि पालकावर आणलेली आहे, त्याच्यानंतर शिक्षकावर ही वेळ आणलेली आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई शिक्षण विभाग आणि पोलीस डिपार्टमेंटकडून करण्यात आली. आपल्यामध्ये शिक्षक आहात आपण तिथं त्या संस्थेचे जोडले गेलेले आहात, तर कारण काय हे सगळे पाऊल उचलण्याचे संस्थेने? तुम्हाला मॅडम सांगितलं ना, बंदचे काय कारण? आम्ही ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या प्रकारे पद्धतीने काम केलं जात होतं. मग विद्यार्थ्याची कुठं फी भरली नसेल तर त्याला पेपर दिले जात नव्हते. अशा बऱ्याच गोष्टीच्या आम्ही तक्रारी केल्या होत्या आणि त्या संदर्भात शिक्षण संचालकांनी स्वतः सुनावणी घेऊन त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. आणि प्रशासकाची नियुक्ती मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे. आणि ती जर उद्या प्रशासक नियुक्ती झाला तर त्यांना शाळा चालवण्याचे अधिकार राहणार नाही, ती शाळा गव्हर्नमेंटकडे जाईल. ह्या शाळा गव्हर्नमेंटकडे जाऊ नये किंवा प्रशासक नियुक्त होऊ नये आणि आपण केलेल्या गोष्टी समाजाच्या समोर येऊ नये, चुकीच्या उघडकीस येऊ नये. त्यामुळं मग आम्हाला शाळा चालवायची नाही, म्हणजे सगळंच बंद करायचं. आणि हा जो त्यांच्या विरोधात उठवलेला आवाज आहे हा कुठेतरी दाबायचा प्रयत्न केलेला आहे. हे जो प्रयत्न आहे बंद करण्याचा किंवा 1 तारखेपासून 1 मे 2025 बंद करणार आहे किंवा बंद केलेला आहे, बोर्ड लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे, हे आपण मंत्रालयात कळवलंय का? हो, पत्राद्वारे कळवलेलं आहे. आम्ही समक्ष शिक्षण मंत्री दादा भुसे यांना 13 तारखेला जाऊन भेटलेलं आहे. उत्तर काय आलं त्यांचं? मंत्रालयात सुनावणी घेऊन तुमचा प्रशासक नियुक्त करू असं सांगितलं त्यांनी. किती तात्काळ का किती वेळ लागेल काय? तात्काळ करून घेऊन सांगितलं. सर, काय ह्या सर्व प्रकरणांविषयी तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय म्हणायचं? मुनोत शिक्षण संस्थेच्या 2 शाखा आहेत, एक माध्यमिक आणि एक उच्च माध्यमिक. गेल्या 10-12 वर्षापासून त्या ठिकाणी दोन्हीही शिक्षण शाखामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्याकडून अशैक्षणिक कामे करून घेतली. पालकांच्याकडून जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या विरुद्ध जाऊन पैसे वसूल केले. मुख्याध्यापकाने मुख्याध्यापकाचं काम करण्याऐवजी संस्थाचालक सांगतील त्याप्रमाणे शाळेमध्ये जो कारभार केलेला आहे तो थोडक्यात अनियमित कारभार झाला. याच्याबाबत ज्या वेळेला शिक्षकांनी शिक्षण खात्याकडे तक्रारी केल्या, शिक्षण खात्याकडे तक्रारी केल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेऊन अहवाल सादर केल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दोन्ही शाळांवर प्रशासक नेमले सप्टेंबरमध्ये. त्यापैकी नोव्हेंबर 24मध्ये माध्यमिक विद्यालयावर प्रशासकाने कारभार स्वीकारलेला आहे. आता ज्या वेळेला दोन्ही शाळांवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे, कायदेशीर बाब आहे, नियमानुसार बाब आहे की अशा वेळेला संस्थेचा अजिबात त्या शाळेवरती अधिकार नाही. ज्या संस्थेचा प्रशासकाचा कालावधी अधिकार नाही अशा वेळेला संस्थेने न्यायिक मागण्याने न्यायालयामध्ये दाद मागून प्रशासक उठवण्याबद्दल विनंती करण्याऐवजी हम करसो कायदा याप्रमाणे आम्ही संविधान मानत नाही, आम्ही कायदा मानत नाही, शाळा माझी आहे, संस्था माझी आहे, माझी जागा आहे, मी शाळा बंद करणार असा पवित्रा घेतल्यामुळं आम्ही ही संघटनेच्या वतीनं या शिक्षकांनाही काही मदत केली. काही कार्यालयाला सांगितली की जर समजा मनोजच्याच हातामध्ये जर शाळा असतील, कुणी त्रयस्थ व्यक्तीने शाळा बंद केली असती तर मनोजनी ताबडतोब त्या संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला असता आणि पोलीस स्टेशननेही दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता. आता कायदेशीर बाब असे की प्रशासकाच्या ताब्यात शाळा असताना मनोजला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नसताना जाहीरपणे 1 तारखेपासून बोर्ड लावला आणि आज तागायत बोर्ड तसाच आहे. याचं सगळ्यात दुःख असं आहे की शासनालाच या एका छोट्या संस्थाचालकाने, छोट्या म्हणण्यापेक्षा जो कायदा आणि संविधानाला मानत नाही अशा माणसाने, बेफिकीर वर्तन करणाऱ्या माणसाने शासनाला आवाहन केलेलं आहे की जा मी तुम्हाला काय करत नाही. या लोकांचं मत आहे आणि आम्ही यांना पाठिंबा यासाठी दिलेला आहे माझ्या संघटनेने. माझी संघटना आहे पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, की जोपर्यंत या संस्थाचालकाने जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड माघारी काढत नाही एक, आणि दुसरी गोष्ट प्रशासकाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत पोलीस यंत्रणा फौजदारी गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. आम्ही न्यायिक मार्गाने पोलीस स्टेशनला भेटणार आहे, कमिशनर साहेबाला भेटणार आहे, कारण कायद्याचं राज्य आहे, कायदा म्हणून कोणाला काही करता येणार नाही. म्हणून यांनी पुकारलेला जे काही आंदोलनाचं जे काही निश्चय आहे तो बरोबर आहे आणि संघटना त्याच्याबरोबर कायम राहणार आहे.
जय गणेश महादेव. मी स्वर्गीय अंबरचंजी मनोज शिक्षण संस्था व स्वर्गीय सौ झुंबरबाई मनोज माध्यमिक विद्यालयावर क्लार्क म्हणून आहे. परंतु गेली 10 वर्ष झालं संस्थापक अध्यक्ष अशोक मनोज व मुख्याध्यापिका श्रीमती सुतार सुरेखा महादेव यांनी शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भरपूर काही छेडल्याच्या नंतर अनेक ठिकाणी आम्ही प्रशासनाला अर्ज करून व सगळ्या आमचे म्हणणं मांडून त्या ठिकाणी प्रशासक नेमला. 29/11/2024 मध्ये त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती झाली. परंतु संस्थाचालक व मुख्याध्यापिका हे प्रशासकाला मानतच नाहीत, आम्हाला मान्यच नाही असं वारंवार त्या प्रशासकांना सांगतो आहात. त्याचबरोबर आमच्यातील काही सहकारी शिक्षक त्यांची पण त्यांनी बडतर्फ केलेलं आहे आणि हे कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आणि त्या प्रशासकांना त्यांचं सोयीस्कर काम करण्यासाठी हे आंदोलन आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापिका श्रीमती सुतार सुरेखा महादेव यांचं निलंबन करून त्यांची चौकशी लावण्याची आहे. याचे आदेश लवकरात लवकर निघावेत. मी श्रीनिवास भगवान दराडे, स्वर्गीय सौ झुंबरबाई मनोज माध्यमिक विद्यालय कात्रज पुणे 46 या विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून काम करतोय. गेल्या 12 वर्षापासून आमच्या विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुतार सुरेखा महादेव या सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शारीरिक, आर्थिक आणि मानसिक पिळवणूक करतात. विद्यालयाला 60% अनुदान मिळाल्यापासून संस्थापक अध्यक्ष प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारातून 10% रुपयाची मागणी करत होते. त्याला मागणीला नकार दिल्यामुळं संस्थापकांनी आमच्या 3 कर्मचाऱ्यांवर चौकशी समिती नियुक्त करून सेवा समाप्ती केलेली आहे. आणि या सेवा समाप्ती केल्यानंतर आम्ही जे काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाचा शाळेमधला अनियमित कारभार होता या संदर्भात शिक्षण विभागाने वेळोवेळी चौकशी करून आमच्या माध्यमिक विद्यालयावर प्रशासक नियुक्ती झालेली आहे. आणि प्रशासकांनी दिनांक 29/11/2024 रोजी विद्यालयाचा प्रत्यक्ष कारभार स्वीकारलेला आहे. तरी पण संस्थापक अध्यक्ष अशोक मनोज आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुतार मॅडम हे आम्हाला संस्थापक प्रशासक मान्यच नाही आणि आम्ही प्रशासकाला मोजत नाहीत, जुमानत नाहीत. आणि प्रशासक जर विद्यालयात आले तर आम्ही त्याच्या पुढे विस्प्राशन करू. आणि आम्ही हायकोर्टात गेलेलो आहेत. हायकोर्टाने सुद्धा प्रशासक नियुक्तीच्या आदेशासंदर्भात संस्थेचा जे काय न्यायालयात याचिका दाखल केलेली होती, अपील दाखल केलेलं होतं, ते सुद्धा न्यायालयाने फेटाळलेलं आहे. आणि एवढं होऊन सुद्धा प्रशासकाला विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि मुख्याध्यापक येऊन देत नाहीत, प्रवेश करून देत नाही. एवढं प्रशासक नियुक्त होऊन सुद्धा जर प्रशासकालाच मानत नसेल त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहेत. आणि जी काय सध्या प्रशासक नियुक्त होऊन सुद्धा दिनांक 1 मे 2025 रोजी संस्थापक अध्यक्ष आणि निलंबित मुख्याध्यापिका यांनी जो काय विद्यालयात शाळा बंद बाबतचा जो काय फलक लावलेला आहे आणि त्या संदर्भात जे काय विद्यार्थी, पालक आणि सगळ्या शिक्षकांमध्ये जे काय शाळा बंद संदर्भात जो काय संभ्रम निर्माण केलेला आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहेत. त्या संदर्भात शिक्षण विभागाने तात्काळ याच्यावर दखल घ्यावी आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना तसे आदेश द्यावेत. धन्यवाद.